महामार्गावरील राहुळ घाटात भीषण अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही। अवघ्या 12 तासातच येथे पुन्हा एक मोठी दुर्घटना घडली। 21 फेब्रुवारी रोजी रात्री 9 वाजता 7 वाहनांचा भीषण अपघात झाला। या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत। या अपघातात एसटी बस, कंटेनर, 2 ट्रक आणि 3 लहान गाड्यांचा समावेश आहे। प्राथमिक माहितीनुसार नाशिकहून मालेगावच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांमध्ये हा अपघात घडला। घाटातील उतारावर असलेल्या स्पीड ब्रेकरवर अचानक ब्रेक लावल्याने मागील वाहनांनी एकमेकांना धडक दिली। यात कंटेनर छोट्या कारवर पडल्याने त्या अक्षरशः चुरडल्या गेल्या, तर एका ट्रकचा माल रस्त्यावर विखुरला। अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली। जखमींना तातडीने चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। सकाळीही याच ठिकाणी 3 वाहनांचा अपघात झाला होता। सुदैवाने सकाळच्या दुर्घटनेत जीवितहानी टळली, मात्र रात्रीचा अपघात जीवघेणा ठरला। या घाटात वारंवार अपघात घडत असूनही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना केली जात नाही। वाहन चालकांसाठी स्पष्ट सूचना, स्पीड ब्रेकरचे नियोजन, सीसीटीव्ही यंत्रणा आणि वेगावर नियंत्रणासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी नागरिक आणि प्रवासी करत आहेत। प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा महामार्ग मृत्यूचा सापळा ठरत आहे, असे संतप्त नागरिकांचे म्हणणे आहे। आता तरी संबंधित विभागाने गांभीर्याने दखल घेऊन ठोस पावले उचलावीत, अन्यथा मोठे आंदोलन उभे राहू शकते, असा इशाराही देण्यात येत आहे। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी मच्छिंद्र साळुंके,